बस मुझे जीने ना दे, जीने ना दे, तेरा बस मुझे जीने ना दे, जीने ना दे, तेरा बस मुझे जीने ना दे, जीने ना दे, तेरा बस मुझे तुझसे मन नहीं है भरता, अब तू ही है करता धरता, और तू पानी तक पीने ना दे, पीने ना दे, तेरा बस मुझे जीने ना दे, जीने ना दे, तेरा बस मुझे जीने ना दे, जीने ना दे, तेरा बस मुझे जीने ना दे. नमस्कार मंडळी. दिवसाचं पान पलटण्यापूर्वी त्या पानावरची शेवटची ओळ हसरी करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आज फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याची आकाशवाणीवर मुलाखत घेणार आहे कोळीवाड्याची रेखा RJ वनिता खरात. बघूया MJ रेडिओवरचं हे लाफ्टर स्टेशन. Hello, hello, hello. Hello everyone. I'm a Gaurav More from Power Filter Pada. Ta-na-na, na-na-na. माय गॉड सर, तुम्ही आलात? Yes. सर, आमचे रेडिओचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांना भेटायचंय तुम्हाला. ऍक्च्युली ते स्वीडनला असतात. एक मिनिट. हा. जेकब सर. सर सर, मीट अवर सेलिब्रिटी गौरव मोरे, स्टार wow. ऑफ द महाराष्ट्राची हास्य जत्रा. सर, ही इज व्हेरी बिग Really, I सेलिब्रिटी just सर. want to ask you trick, man. Oh, that's really great. And I'm a little serious friend. I have rest which you has a jet, man. It is really great. One is get right, and I want to catch me. You gonna take things so angry. I'm sure to not want to get right. You gonna check and you don't want to get. Yeah. You gotta check. You what you trying to say? Yeah, eggs and banana. Sometimes. Oh, that's really funny. Oh my God, that's really funny. Yeah. You have it. Oh, I don't want to first come down. How skill, right? You gonna check you, madam. Yeah. I'm not sure told the world you're funny, and you're gonna flying and everyone is you gonna check you that. You know, that's my promise to you. You gonna check me, madam. Check my word over there. What do you wanna say is to me? What do you wanna say? Dashrath call for adjust date and talim and shooting. Oh my mother, he just trying to fumble all the way. Well, that was right. That's really good. You gonna check me out. I just wanna check you for the second. You gonna all right, I'm going to you. Gonna check you the whole world on the friend, and that's my really promise to you. And that's my problem. That's a gentleman promise to you. Gonna check you all the way. And I'm asking you, you gonna check you Hot Shot 1, Hot Shot 2, Jurassic Park, Jurassic 3. Oh, that's really great. You know, and you gonna sing Shawshank Redemption. Yeah. Oh, I'm scared. And last one thing. I want to check you on a one scale. You gotta check you all the way there. थोडं थंड पाणी मिळेल? येस शुअर 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 शुअर. डोकं गरगरलो. वाटलंच सर. इट्स ओके सर. एनिवे, तुम्ही तयार आहात सर? आपण ऑन एअर येऊया सर. एक सेकंद. टेक युअर टाइम सर. हो, रेडी 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 सेटअप रेडी रेडी रेडी. हा. ओके ओके, येऊया. रेडी रेडी. हॅलो, सत श्री अकाल, आदाब, केम छो? मी तुमची लाडकी RJ वनिता, आणि तुम्ही ऐकताय तुमचं फेवरेट रेडिओ चॅनल ज्याचं नाव आहे रेडिओ MH वांग. Oh, it's hot. आज का दिन सुहाना है, सुकून का यही ठिकाना है, और हर कोई मुंबई कर RJ वनिता का दीवाना है. भाई भाई, कैसा लगा ये शेर? That's why we are love you sir. Thank you so much. चला तर चटाचट पटापट खटाखट आपण जाणून घेऊया की आज का प्लान क्या है. भाई भाई, आज का प्लान क्या है? स्किट चांगला करा एवढाच. नाही सेन्स ऑफ ह्युमर. चला तर आजचा आवडता कार्यक्रम तुमचा आहे गेस्ट बरोबर टाइम वेस्ट. आणि आपल्या सोबत आलेले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम नन अदर दॅन गौरव मोरे. गाईज, अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या जगाला हसवणारा हा सुपरस्टार आपल्याला आज भेटायला आला आहे. त्याचं कारण थोडंसं हटके आहे भाई. मित्रांनो, लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी आज गौरव मोरे, खुद्द गौरव मोरे एका उतार्याचं अभिवाचन करणार आहे. गौरव सर, तुमचं या सर. सर, तुमचं खूप 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 स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात सर. हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षक हो. मी तुम्हा सर्वांचा लाडका चार्मर गौरव मोरे.
हाय गौरव सर हा. तुम्ही इथे एका उतार्याचं अभिवाचन करणार आहात, काय सांगाल सर? मला जाम कौतुक वाटतं सगळ्या गोष्टीचं. म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, मी एकांकिका केल्या, मी नाटकं केली, वाचन तेव्हापासून माझ्या मनात होतं. मी खूप वाचन केलेलं आहे. Yes. आणि आत्ताची तरुण मंडळी आहे ती वाचन करत नाही. हो. मी त्यांना असं सांगेन, वाचाल तर वाचाल. Yes. कुणीतरी सांगितलेलं आहे, कुणीतरी असं सांगितलेलं आहे की सत्य वाचा बोले. क्या बात आहे सर, कमाल कमाल सर, कमाल कमाल. म्हणजे अगदीच योग्य मार्गदर्शन केलंय तुम्ही आपल्या या पुढच्या पिढीला सर. सर आता आपण उतार्याचं अभिवाचन करूया सर. हे पुस्तक सर. हे पुस्तक येस सर. साखर पाणी आहे. साखर पाणी. काय झालं सर, काय झालं? सकाळी वेगळं सांगितलं होतं, आज काहीतरी वेगळं पुस्तक दिलंय. म्हणजे सर काय? ऍक्च्युली त्या पुस्तकाच्या राईटचा इश्यू झालाय सर, म्हणून आयत्या वेळी आम्हाला चेंज करायला लागलं सर. तुम्ही ऑन एअर पटकन तुम्ही सुरू करा. रेडी सर? सुरू करायचं. ओके. रेडी? हां. ओके. तर हुन्नरकर महाराज काय सांगतात? हा काय सांगतात सर? सांग- येस काय सांगतात, सांगतात सर? हॅलो चालू आहे. हा चालू आहे सर. आलस्य ही मनुष्याना पुरी. सर सर काय वाचताय सर तुम्ही? नीट वाचा ना सर, प्रेक्षक वाट बघते सर. प्लीज एकदा नीट. ओके रेडी सर? ओके. आलस्य ही मनुष्याना पुरी. अहो सर सर काय वाचताय सर? ते वाक्य असं आहे, आलस्य ही मनुष्याणाय शरीर असतो महान रिपू सर. असं वाक्य आहे सर. असं वाक्य आहे का? हो सर. तर ठीक आहे वाचतो मी. सर तुम्ही पुढचं वाक्य. ओके रेडी सर? प्लीज. कंपल्सरी वाचायचं आहे? कंपल्सरी सर. वेगळं Ready? काहीतरी- नाही नाही सर. रेडी रेडी. ओके रेडी सर. येस. नाश्त्या में समोसा. नाश्तो समोसा. नाश्ता समोसा. नाश्तो. सर तुम्ही काय वाचताय सर? तसं नाहीये ते. एक मिनिट. नास्त्युद्यम समो असा शब्द येतो. असं आहे का? हो सर. अरे एवढं अवघड मला वाचायला दिल्यावर माझी जीभ तुटून पडला ना यार. हो सर, हुन्नरकर महाराजांनी लिहिले ते सर. कोण ते हुन्नरकर महाराज? मला माहित पण नाही, मी कधी ऐकलं पण नाही एक त्यांच्याबद्दल. मिनिट सर. हा. तुम्हाला नीट वाचता येत नाही म्हणून डायरेक्ट हुन्नरकर महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्न नका उभा करू सर. नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. मला असं काय म्हणायचं आहे की तुम्ही मला काल काय सांगितलं? जादूची छडी आणि बोलणारा पोपट हे वाचून या. मी ते चोख पाठ केलं होतं, एकदम चोख, म्हणजे 90% पाठ केलं होतं मी. डायरेक्ट तुम्ही मला हे सगळं देता, मी कसं बोलणार यार? पण चांगलं पुस्तक आहे कुणाचं आहे पण हे पुस्तक? कुणाचं आहे? सर. असं नका म्हणू. विख्यात लेखक प्र म खांडेकर यांना उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळालाय सर. नाव का सांगितलं परत सांगा? प्र म खांडेकर. माईक चालू ठेवा. सर अहो सर. चालू ठेवा. हा पण संपूर्ण महाराष्ट्राला कळलं. चालू ठेवा. प्रम खांडेकर म्हणजे प्रसाद महादेव खांडेकर. येस सर. तो जाड्या. साड्या नका म्हणू सर. मला माहिती आहे तो काय आहे ते. त्यांनी लिहिले पुस्तक, तरीच म्हटलं. फक्त पहिलं पान लिहिलेलं आहे, बाकी सगळी पानं कोरी आहेत. त्याला एवढी गॅरंटी आहे ना, मी पहिल्या पानावरच अडकणार, पहिल्या शब्दावर. म्हणून एवढं झालं पुस्तक दिलंय. फक्त एवढंच दिलंय, मला दिलंय. मला चांगलं माहिती आहे हो. नाही सर हे सगळं ती द्या ना जादूची साठी बोलणार पोपट. मी बघा करतो का अहो नाही. नाही सर. सर मुद्दाम नाही केलं. खरंच विश्वास ठेवा. म्हणजे प्र म खांडेकर आमच्या शोचे स्पॉन्सर आहेत सर, म्हणून या उतार्याचं अभिवाचन ठेवलं होतं सर. म्हणून सॉरी सर. म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी सर. मला हे कसं तरी व्हायला लागलं हो आता. नाही सर, आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूया का सर? ते पण असं वाचायचं बिचायचं आहे का? नाही 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 सर, आपण पुढच्या सेगमेंट जाऊया पुढचा सेगमेंट. रेडी सर? रेडी. Okay. हा. मित्रांनो, तुम्हाला जर का गौरव मोरेंना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 5222 या नंबरवरती कॉल करू शकता आणि थेट त्यांच्याशी संवाद साधू शकता. लवकर आम्हाला फोन करा आणि प्रश्न विचारा. सर त्यांचे फोन येईपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या एखादं आवडीचं गाणं सांगा, आम्ही पटकन प्ले करू सर. मला ते रफी साहेबांचं सुहानी रात ढल चुकी आहे गाणं फार आवडतं, ते लावा ना. सर एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणजे त्याचे राईट्स नाहीयेत आमच्याकडे. सर दुसरं कुठलंही गाणं सांगा ना. मग ते पल पल दिल के पास.
अगेन सॉरी सर, म्हणजे त्याचेही राईट्स नाही आमच्याकडे. दुसरं कुठलंही गाणं सांगा सर. तुमच्याकडे कुठल्या गाण्याचे राईट्स आहेत ते लावा. सर ऍक्च्युली आमच्याकडे एकाच गाण्याचे राईट्स आहेत ते लावा, मी ते ऐकतो. ओके मला आवडेल. रेडी सर? हा. तर रसिक प्रेक्षक हो, आता आपण ऐकणार आहोत गौरव मोरे यांच्या चॉईसचं गाणं. हो रमम राम जरोबला ये रमम राम बंदे हो रमम नाही सरमरा ये रमम राम दादे टा ना 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 हो रमम दा ये सरमरा ये सरम दादे टा ना 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 टा ना 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 रमम दादे. हे गाणं माझी चॉईस आहे हो सर. आणि मलाच माहित नाही. आणि हे गाणं तुम्ही लोकांना माझी चॉईस म्हणून ऐकवलं. सर नाही, ऍक्च्युली आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तुमचा जन्म माचू पिचूच्या डोंगरावर झालाय आणि तुम्हाला लहानाचं मोठं ॲनाकॉन्डाने केलंय सर. म्हणून खास या गाण्याचे राईट्स आम्ही मागून घेतले सर, फक्त ह्या गाण्याचे सर. माझा जन्म माचू पिचूच्या डोंगरावर कसा काय होईल यार. सर म्हणजे आम्हाला माहिती कोण मिळाली. आहे तुमचा माहितीचा सोर्स? कोण आहे मला सांगा. ते PM खांडेकर एजन्सी सर. हा असाच माहित मला द्या ना घरी घेऊन जायला. माझा जन्म अनाकोंडा, मला असं खेळतो अनाकोंडा असं त्याने मला मोठे केलं. हा? असं केलं त्याने. मी चालू आहे. नाही 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 सर, प्लीज 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 तुम्ही असं जाऊ नका सर. आफ्रिकन गाणं. माझं गाणं सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे येतं बोलवलंय हे चालू अख्खा महाराष्ट्र ऐकतो नाही, यार. आता बंद आहे सर. म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तुम्ही जाऊ नका ना सर. आता रसिक प्रेक्षकांचे फोन येतील आणि तुम्ही लगेच निघून गेलं तर ते नाराज होतील. त्यांचं खूप प्रेम आहे मी सर तुमचं. त्यांच्याकरता इथे थांबतोय बरं का. ओके ओके सर. हा, ओके ओके. ओके ओके रेडी रेडी रेडी. तर रसिक प्रेक्षक हो, मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लगेच आम्हाला फोन करा आणि थेट गौरव मोरे यांच्यासोबत संवाद साधा. हॅलो प्रेक्षक हो, मी स्वतः गौरव मोरे. तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. मी आहे MSJ त्या रेडिओ चॅनेलवर. प्लीज. नाही सर, नाही आलंय. ऍक्च्युली सर असं कधी होत नाही. चेक करा ना चालू आहे का नाही फोन. नाही सर, आम्ही सगळं चेक करूनच ठेवलेत फोन. तरी पण माझ्यासाठी प्लीज चेक करून ओके, बघा. एकदा. ट्राय करा. सर मीच केला. एक मिनिट. तुम्हीच केलाय? सर नाही म्हणजे ऍक्च्युली असं कधी होत नाही. म्हणजे दत्तू मोरे आले होते ना तेव्हा अर्धा तासाचा कार्यक्रम 1.5 दिवस चालला सर. एक मिनिट सर, कुठला तरी ऑडिओ कनेक्ट होते. एक मिनिट. Good afternoon, passengers. This is your captain speaking. Welcome everyone on flight number 86A. The weather is good, sunny, cloudy, wet cloud productions. Outside temperature is 36 degree. कोण होतं? हो सर, वर उडणाऱ्या विमानातल्या पायलटचा आवाज होता. त्याची फ्रिक्वेन्सी कनेक्ट झाली इकडे. माय गॉड. कुणाचेही फोन येत आहेत यार. ज्यांचे पाहिजे त्यांचे येत नाही. बाकी पाहिजेचा फोन आला याच्यावर. 3,500 मला ह्यासाठी बोलवलं का यार. यार इतका सुपर फ्लॉप शो माझा कधीच झाला नव्हता. माझी नोकरी झाली, आता कुणाचा फोन नाही आला. येईल ना. थांबा ना, वाट बघा ना. एवढं नाही चांगलं- येणार. 2 फोन ठेवले येतील. हॅलो. ओके ओके ओके. चालेल चालेल. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच. गौरव मोरे, तुम्हाला आता जावं लागेल. म्हणजे तुमच्या अभिवाचनाला काही रिस्पॉन्स नाही मिळाला, त्यामुळे दुसरे पाहुणे लगेच आम्हाला इथे इन करावे लागतात. नाही येईल ना फोन. थांबा ना. नाही, 2 तुम्हाला मिनिटं. जावं लागेल. थांबा यार, येईल ना फोन यार. सर तुम्ही नरपुटी आहात हो. मी नरपुटी. हा, माझ्या आईचा पण याच वेळेला रोज फोन येतो की जेवलीस का. आज तोही नाही आला. तिला माहित आहे तू फक्त जेवायलाच येतेस म्हणून तिने फोन नाही केला. चुकले तुझे बटणं खाशील सगळे. ओके रेडी. तर रसिक प्रेक्षक हो, आता आपल्या शोला 4 चांद लावायला येत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले सुपरस्टार सरताज. Yes.
रसिक प्रेक्षकांचं प्रेम सर, खूप रसिक प्रेक्षकांचं प्रेम. वेलकम वेलकम. थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. कसे आहात सर? मजेत आहे. मी मजाच मस्त आहात? आहे. आपण कसे आहे? मी मस्त आहे सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात. बहार आ गई सर. थँक्यू सो मच. अरे ये हमारे शो के सरताज भाई, सेटिंग वाले सरताज हा भाई. कोण आहे? आप कौन है? कौन है मैडम? ते गौरव मोरे आहेत. आउट आउट नहीं मांगता है मेरे को अभी. आउट. एक मिनिट. एक सर आप सर मैं दोस्त है अपना ये. अरे दोस्त नहीं है, कुछ नहीं है. अभी आउट. आप नहीं चाहिए मुझे ये फ्लोर पे. सर तुम्ही जरा लांब सर ने गेला. मेरे को खुद पर्सनली में इनवाइट किया है गेस्ट में बोल के. Thank you, सर thank you, आप thank you. अभी यहाँ से जा सकते हो, नहीं तो मैं जाता हूँ. नाही 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 तो तुम्ही नका नको सर. फोन येतील आता. फोन नहीं येतील. नहीं अभी मैं जाता हूँ. सरताज सर तुम्ही आलात. फोन वाजायलाच लागलेत सर. म्हणजे एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला कधीच मिळाला नव्हता. सर एक मिनिट आपण एक फोन घेऊ पटकन. ओके, ओके 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 सर. हॅलो सरताज सर. हाय, कैसे आहेस? सच अ बिग फॅन. आय लव्ह यू. लव यू टू. बाप रे. सरताज सर काय बोलू म्हणजे. असं आहे. सरताज सर जरा मला शांत होते. म्हणजे मी सर भारावून गेले. म्हणजे एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला कधीच मिळाला नव्हता सर. हे सगळं तू मुद्दाम केलंय मला माहितीये. तू आणि त्या खांडेकरने मिळून सगळं केलंय मला माहिती. तुम्हाला जावं लागेल. ते त्यांना इथं केस म्हणून बोलायला आणि मला तुम्ही हे करता यार. ते इम्पॉर्टंट आहेत अरे आमच्यासाठी. तू काम सर बघ तू. सर तुम्ही जा. याला बोलायला जा तुम्ही. तुम्ही. सरताज सर, thank you so much. तुम्ही आलात. बहार आले. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. धुवाधार. आणि अशा प्रकारे आमचे सेटिंग डिपार्टमेंट मधले सरताज यांचा देखील या मंचावर full fledged debut झालेला आहे. सई काय म्हणशील? तुम्हा तिघांवरती आजपासून आयुष्यभर जुजबी देवीचा आशीर्वाद सदैव पाठीशी असेल. अत्यंत सुंदर सादरीकरण. वनिता आउटस्टँडिंग. म्हणजे तू आरजे वाटत होतीस खरी. गौऱ्या आउटस्टँडिंग. Thank you. माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि आता आजकाल तू मला चार्मर म्हणायच्या आधी माझ्याकडे लुक पण द्यायला लागलास. सरताज भाई अमेजिंग. क्या बात है मेरा भाई. तू बहुत सही लग रहा था गॉगल में. बहुत डैशिंग लग रहा था. और यहाँ आके तूने जो छक्के पे छक्के डाले ना बॉस, मजा आ गया. मजा आ गया. थँक्यू. मस्त मस्त कडक. आणि मोठे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोठे सरांनी पायलटचा आवाज दिला होता. मस्त मस्त मजा आली. प्रसादा. अफलातून स्किड होतं. म्हणजे कहर धमाल. सगळ्यात आधी सरताज, क्या बात है मेरी जान. आई लव यू. लव यू टू सर. तो अभी इसके बाद सेटिंग कौन करेगा? वनिता काय ऑब्झर्वेशन होतं. परफेक्ट. गौऱ्या इतका स्वतःचा अपमान सहन करत करत मोठं व्हायला एक वेगळं धारिष्ट्य लागतं. आणि ते दिवसेंदिवस तुझ्याकडे इतकं येत चाललंय की क्या बात आहे. थँक्यू सर. आणि जो विनोद स्वतःवर केला जातो तो सगळ्यात मोठा विनोद. जेकबच्या उल्लेखाशिवाय माझं बोलणं पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे इतकं अफाट ऑब्झर्वेशन आहे समीर चौगुले या माणसाचं. इतकं अफाट. एवढंच ऐकू येत होतं, एवढंच कळत होतं. पण ॲक्च्युली त्या माणसांशी बोलताना असं होतं आपल्याला की काय 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 बोलतात. त्यांचा स्पीड आणि त्यांचा लहेजा, त्यांचा ॲक्सेंट काय सम्या अफलातून यार, अफलातून. वनिता उतरवते माज, खांडेकर काढतो लाज. पण गौऱ्या तूच आहेस महाराष्ट्राची हास्य जत्राचा सरताज. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. थँक्यू.
मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले विनोद सम्राज्ञी विशाखा सुभेदारला नेहमीच मान देतो. आज तर तो खरोखरीच तिला मान देणार आहे. बघूया या नामांकित जोडीचा हा मानांकित परफॉर्मन्स. फलाट क्रमांक 3 वर पुणे नगर गाडी लागलेली आहे. फलाट क्रमांक 3 गाडी नंबर 5354 गांगुर्डे ड्रायव्हर कुत्रबा मुत्तय गाडीच्या चाकावर गाडी बाजूला घ्या. राम 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 दाजी. ती ही गेली का हो? ती नाही का गेली का? ती गेली का हो? ती ही कोण? आयशा जुलका. मी विचारते ती ही आपली औरंगाबाद गेली का? नाही, मला नाही कळलं, लक्ष नव्हतं माझं, सॉरी. होय, नाही गेली का? अच्छा. तुम्ही कुठून निघाले? मी हे नगरला. हा, सहज का? नगर म्हणजे काय गॅलरी आहे का कॉफीचं मग घेऊन जायला? अहो, हसताय काय तुम्ही? अहो, काम आहे म्हणून नगर. लिंबलीची गोळी खायची का? नाही, मला नको, मला नको. या का की. का पण? असंच माझ्याकडे आहे 3 म्हणून खायची का? नाही, खरंच नकोय मला, खरंच नको. अवघ्या की छान लागते. अहो, खरं मला खरंच नकोय. हे बघा, अशी वाटावर ठेवायची आणि चुपायची अशी. 45 वर्षाचा आहे, मला चुपायचं काय शिकवताय? अशा गोळ्या लहानपणी आम्ही पण चुपलेल्या आहेत, मला चुपायचं शिकवू नका प्लीज. बघा, मग मी एकदा तोंडात टाकली, मग मला चुपायला लागले की माझ्या तोंडाकडे बघू नका अरे, मी तुम्ही. कशाला बघेन? तुम्ही एकट्या चुपा आणि जरा थोडा वेळ चुपा. नको तिथं जागा काढतात. चुप. काय काय काय? अरे यार, जा की जाऊन ये मुतायला. जा इथे मुतारी जा, जाऊन ये अरे पण मुतायला. मी काय जाऊ? मला कावादरनं खोळंबले जा, जाऊन या. अरे पण मला नाही मी बघते सामानावर लक्ष ठेवते. जा, अरे जाऊन. पण मला नाही जायचंय. अहो, कावादरनं पायाची आडी घालून बसले. अरे पण- असं. प्रत्येक असं बसणाऱ्या माणसाला जायचं असतं का? असं नाही, मी नॉर्मल बसू शकतो ना माणूस. अहो, मला असं वाटलं की तुम्हाला जायचं असेल बुवा. तुम्ही प्लीज जरा थांबाल का? मगापासून ना खूप तुम्ही हे करताय. प्लीज त्रास देऊ नका, मी एका टेन्शन मध्ये आहे. प्लीज हे नका, ते घाला ना तोंडात. ते पुचपुच काय मला सांगताय तुम्ही? प्लीज जरा, प्लीज शांत व्हा प्लीज. ते बस पण येत नाही यार नगरची. मान दुखते? काय? नाही म्हणलं, मान दुखते का? नाही नाही, मान कशाला दुखते? नाही, सहज. तुम्ही असं करताय म्हणून अहो म्हणलं. नाही, खरंच नाही, मान कशाला दुखेल? नाही नाही, ते काय दुखते? अहो नाही दुखत आहे, खरंच मी नाही. तुम्हाला मोडून देऊ का मान? या बघा, पटकन मोडून देते, एकदम हलकी अहो, हलकी पण हाताने. माझं नाही- या नाही बघा, दुख- तुम्ही लाजू नका अहो, दाजी. पण तुम्ही हे का करताय? एकदम हलका ठेवा. अरे, हे पण बघा. मला हे नाहीच दाजी, दुखायचं ना. हे बघा, एकदम हलका करा. मला ना अरे पण मुद्दा तो जात नाहीये ना. जमती मान मोडायला. हो, हो, बरोबर आहे, हलका- पण तुम्ही मला हे हलका का- ठेवा ना. अरे, हलका एकदम ठेवलेला आहे. या, हा बघा, मोडली का? अरे अडकली होय? अरे मान अडकली माझी. अडकली? अरे काय गरज होतं का? सगळं शांत सुरू होतं, मध्ये हे करायची गरज होती का? अहो, मी अगदी हलक्या हाताने केलतो. अरे हलका हात चवनप्राशची बरणी उघडतात तसं केलं मला. अहो, नाही नाही, माझा हातच मला कडक आहे. मला काम करायचं ना लहानपणी. 4 बक्षिसं पटकवली होती मी. अशी एकदा खांबावर चढले ना इकडून की अशी गरम मारायची. अहो, मला खाम समजताय का तुम्ही? नाही, हे असं करू नका. मी विचारलं होतं का तुम्हाला या आणि मान बिन मोडा? सहज मानेवर हात नाही का फिरवू शकत? हे करायची काय गरज होती? आई गाय. अहो, नाही नाही, अगदी आय छान सांगते, मी खरं मदत करायला गेलते. आमच्या मलखामात बऱ्याचदा असं होतं बरं का. मी अशी हळूहळू हलक्या हाताने लगी 10 सेकंदात नीट करून देते तुमची मान. एकदा मला एक चान्स द्या. अरे हे मला जास्त झालं हे आता. एक आई गं. तुम्ही काळजी करू नका. अहो, मला सवय आहे, मी करते. कुठे? इथे तुम्ही स्थिर व्हा, स्थिर व्हा. हलका तरी कर, मला दुखतंय. हलका सोडा, हलका करा, लूज करा. अंग अशी आहे बघा. हे बघ, तुझ्या आई कांदे खाते.
आयो अरे खांदा चिकटला आता. अरे आया 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 काय एक मिनिट जरा 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 कळ सोसा ना अहो, रा- जरा जरा कळ सोसा ना अहो जरा कळ सोसा दाजी. आम्ही बायका बघा 4 बाळणपण होतात आम्ही कसं कळ सोसतो. अरे मान काय गरोदर आहे का माझी? दिसतंय फुगलेली अशी. कळ काय सोसा. कळ सोसल्यावर काय कानातून गोंडस बाळ बाहेर पडा ना. ही कुठली बस गेली? ही कुठली बस गेली? अरे मला फक्त जाणारी बस दिसते. काय माहिती? येणारी दिसतच नाहीये यार. काय माहिती. एक मिनिट मी असं उभं राहतो म्हणजे येणारी दिसेल. हाय. मला सांगा फक्त माझी बॅग आहे तिकडे, कळलं का? आहे हो मी तेवढे लक्ष देते. काय झालं? अरे काय झालं? काय झालं? लाज नाही वाटत रस्त्यात मुतायला? अरे इथं सुलभ शौचालय बांधलेलं आहे ना? बांधलेलं आहे ना? अरे नाही त्यासाठी नव्हतो. अरे सुलभ शौचालय इथं आहे का नाही? हो. बांधलेलं आहे ना? या. रस्त्यात मुततो? अहो नाही हो काय नाही हो. माझा ऐका हे बघा, ओलं पण नाही. खाली बघा तुम्ही, खाली बघा. ये वसाडिया वर ऊन बघ केवढा आहे. बाष्पीभवन झाला असेल. हा? मला शिकवतो. अरे हा क्लीनअप मार्शल आहे ना, हा बाष्पीभवन वगैरे शब्द बोलतो. अरे कमाल आहे ह्याचं. केवढं ठरवून करावं. त्याचं काही शिक्षण झालं नाही होय. बघा दादीचे तुम्ही शिक्षण काढताय. नाही, तसं नाहीये मला. कोण नाही, नाही? नाही, हा, कोण नाही मी नाही. कोण आहे? चल 500 रुपये दंड नाही, काढ. नाही, हे बघा दंड 500 रुपये काढ. नाही काही नाही 500 रुपये दंड काढ. अहो मी नाही देऊ शकत तुम्हाला पैसे. एक मिनिट ते नाही देऊ शकत हा, पैसे. हा. काय हे घ्या मी अहो, देते काढून तुम्ही काय देताय? अहो थांबा जरा दाजी एक मिनिट तुम्ही देऊ नका. हे घ्या दंड तुमचा. कुठे गेला तुम्ही? ओ हे घ्या हे बघा हो. चला येतो. हा. इथं हे बघा होय. तुम्ही काय दिलेत? पाकिटाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? अहो. का लावलं पाकिटाला अहो, हात? मी तुम्हाला मदत केली म्हणलं आता तुमची मान तिरपी झाली तुम्हाला पाकिटापर्यंत हात जायचा नाही अरे काय म्हणून मदत केली हे दाजी. करायची गरज होती का? या घ्या, या बघा. शांत सुरू होतं या सगळं. बघा. कचकन काहीतरी केलं या कशाला? बघा. हे नका करू. हे ठेवलं हाय, तुमचं हाय. पाकिट राहिलं. आई दुखताय हो खूप दाजी दुखतंय. मला एक चान्स द्या ना एक चान्स द्या. काय करणार? एका सेकंदात नीट करते. नक्की करणार आहात एक चान्स नक्की? शेवटचा चान्स. हा, हा. हा एकदम आल्हाद सोडा. हा. आल्हाद आल्हाद अंगा अशी आहे बघा. आल्हाद सोडा हे बघ. आता वरचं दिसतंय सगळं. अरे मगाशी ह्या बसेस तरी दिसत होत्या. आता काय नगरला जाणार विमान पकडू? अरे हे काय करू मी आता? अजून एकदा ट्राय करते मी. अरे नका हो. सेट होऊन जाईल ना. हळू करा. हळू आहे, एकदम हळू. हलका करतोय रावला सुपारी. हे बघ आले पाचगंजी रावला सुपारी. अशी इकडून आले पाचगंजी रावला सुपारी. असं करा हलका. हे बघा हो, करताय तुम्ही हळू करा. हे बघ हे बघ आता बघा. हो ताई, तो हात आहे ना तो असा मानेतून इथे टाका आणि ओढा म्हणजे मान सुटल. हा इथं मानेतून हा टाका. असं टाकू. हा कोण आहे या साईडला? कोण आहे? थांबा ना. आणि ओढा थांबा जरा. आणि ओढा म्हणजे मान सुटल. नक्की ओळखीचा का? तुम्ही ओढा मान सुटल. बरं, नक्की हो हो. हे बघा बघा खेचलं. हो. या नाही येते. होय नाही येते. होय नाहीये. आता विमान राहिलं. आता काय बेडूक पकडून जाऊ का नगरला? हे काय केलंय? अरे हा गेला. अरे आलेपाक वाल्याचं तुम्ही ऐकता यार? नाही अरे म्हणजे मान हे काय करून बसला तुम्ही? तरी मला शंका होतीच बरं का की हात खेचून मान कशी काय नीट होईल म्हणून. तुम्हाला नुसत्या शंका येतात शंका, पण मस्ती काही दिसत नाहीये. हे कोण रे? हे कोण रे? मार खाते. इकडे कोण आहे? हो तुमचाच हात आहे माझा हात दाजी. असं काय करताय? माझा हात आहे. हा, तुमच्याच हात आहे तुम्ही कशाला मारता स्वतःला? हो ऐक ही सगळी तुमची मस्ती आहे, कळलं ना? तुमच्यामुळे डोळ्यात जाते रे, डोळ्यात जाते. अरे हे तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे. काळजी करू नका. हे बघा मी आहे ना एका झटक्यात तुमची मान नीट करून देते. एका झटक्यात क्लिअर. 5वा चान्स दिला हो तुम्हाला. ऐका. सतत दर वेळेला वेगवेगळ्या करता मला खूप आता आहे ना मी तुमच्या मानेला हात पण लावणार नाही. हा मानेला हात न लावताय ना मी ॲक्युप्रेशर कुकर करते. प्रेशर कुकर? हा आणि मग तुमची मान क्लिअर होईल. हा तुमचा उजवा हात द्या. उजवा हात द्या. अरे मला दोन्ही डाव्याच हात आहेत, उजवा हातात नाहीये. अरे मला फक्त उजवी बगल आहे. अरे 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 देवाने उजव्या हाताच्या नावाखाली बगल मारली मला. जरा हात
बघल तर दिसल ना तुम्हाला. हा बघा इथं बघा, हा बघा हात. हा तुमचा उजवाच हात आहे. उजवा हात? हा उजवा हात आहे आणि ह्यो डावा हात आहे. अरे सेन्सेशन केलं मला काही अहो, कळत असं करू नका. हे बघा उजवा हात द्या आणि द्या असं या इकडं. मी आहे ना बरोबर कळ दाबते म्हणजे सुटेल बरं का. हा या बघा खेचा खेचा. दुखतंय माझं खूप अहो, दुखतंय. सर. अहो. देवगडला जाणारी बस. अयो हे तुम्ही तेच आहे ना त्याच्यात खांडेकर. हे प्रसाद खांडेकर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. ओ मी तुमचं बघते बरं का. तुमचं कायचं काय आहे. हे लिखाण लय दमदार. थँक्यू थँक्यू. ऍक्टिंग तुम्ही लय खास करता. मी बघते तुमच्या महाराष्ट्राची हसत. हो एक सही द्या ना सही. अरे वाय नॉट प्लीज या ना. कशावर देऊ? एक मिनिट याच्यावर सही द्या. या घ्या दादा. हॅलो खांडेकर. अरे नमस्कार. नमस्कार. त्या माणसाला मी मगातपासून बघतोय, नुसता आळस देतोय. नाही ते अडकले कावा तर ना ते कोडच सुट ना अडकले. थांबा ना जरा तुमच्यामुळे झालं अहो. नाही. नमस्कार खांडेकर सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार करा. हा, नमस्कार हो ना. नमस्कार. नका करतो मी तुमचा फॅन आहे खांडेकर. अरे अरे मला जरा सही पाहिजे होती, द्याल का? सांगा कुठे देऊ? हे इथे द्या. ओके इथे द्या. द्या. अहो, गळ्यावर. अरे ए गळ्यावर कुठेतरी सही. दादा फलाट क्रमांक 3 वरनं पुणे नगर बस निघालेली आहे. पुढील 3.5 सेकंदात 1 2 गेली गाडी. बसा बोमलात. गेली गाडी. बसा बोमलात. अरे अरे मग जातो रे मागे. इथे कुठे जातो मी? अरे इथे कुठे जातो? अरे थांब रे, वाचो रे. अरे मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सई. भन्नाट होता परफॉर्मन्स. विशाखा तू फार सुंदर कॅरेक्टर पकडलंस. कॅरेक्टरप्रमाणे साडी पण 2 वीत जरा उंच नेसली आहे, तेही वर्किंग खूप आवडलं. आवाज बदलला होतास तू या कॅरेक्टरसाठी, तोही आवडला. अप्रतिम. आणि मला एक लिमलेटची गोळी नंतर पाहिजे. समीरदा अप्रतिम. त्या पोश्चरमध्ये तसंच राहून पूर्ण वेळ तू होतास आणि खूप कमेंडेबल आहे ही गोष्ट. पुन्हा एकदा साधा सरळ सोपा विनोद, रोज दैनंदिन जीवनात घडणारा विनोद आणि त्याच्यावरून आम्ही लोटपोट हसत होतो. मस्त होतं आणि मजा आली. हे छान होतं कॉम्बिनेशन. मस्त होती. थँक्यू. प्रसादा. दर्शा काय अनाउन्समेंट होती ती शेवटी? कुठला अनाउन्सर असा बसा बोंबलत असं म्हणतो शेवटी? आणि कुठला सुपरस्टार असा एसटी स्टँडवर जाऊन एसटी शोधतो का? मला तेही. आणि काय तो सफाई मार्शलच्या तोंडात काय शब्द होता? बाष्पीभवन. बाष्पीभवन. मोरे तुझा भाषेचा गाडा अभ्यास तेव्हा एका एंट्रीत दिसला रे. क्या बात आहे यार. या छोट्या छोट्या गोष्टींनी असं फुलवत गेलं ते स्किट. मला फार मजा आली. आणि त्या कॅरेक्टरशी इमान राखून विनोद करण्याचा तुम्हा दोघांचाही कायम प्रयत्न असतो, त्यामुळे तो काउंट होतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अनोळखी विशाखानी समीरच्या मानेला दिला हिसका. तुला प्रश्न नाही पडत समय दरवेळेला मीच का? मंडळी, स्वतःतल्या लेखकानं लिहिलेला विनोद आपल्या टॅलेंटनं आणखी फुलवून आणि हवा तसा बदलून पेश करणारा प्रियदर्शन आणि लेखकानं लिहिलेला विनोद आपल्या टॅलेंटनं प्रामाणिकपणे पेश करणारी रसिका वेंगुर्लेकर दोघे एकत्र जायला निघालेत पुण्याला. त्यांना चालक म्हणून लाभलेत कॉमेडीतलं भूषण भूषण कडू. बघूयात त्यांचा हा प्रवास. लाफ्टरचा किती पल्ला गाठतोय ते. असं करायचं नसतं बाबा. अचानक कसं बोलतोस? नमस्कार 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 नमस्कार. माझं नाव सदा दुःखात मी. माझ्या नावात जरी दुःख असलं तरी मी अतिशय सुखी माणूस आहे. कारण मी माझा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मी यश मिळवणारच. म्हणा मी यश मिळवणारच. पण हे काम करण्याआधी माझ्या नशिबी होतं फक्त अपमान अपमान अपमान. अरे स्वप्न जज व्हायची, करतोय स्किट स्किट स्किट. अरे काय काय ठरवलं होतं पण काहीच झालं नाही. मग म्हटलं आपण आपलीच लाल करायचा कार्यक्रम करायचा, ज्याचं नाव आहे मी यश मिळवणारच. मी यश मिळवणारच. असं जोश पाहिजे, असं पॉझिटिव्ह.
सर सर अरे सर सर नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? हो सर पण मी यश मिळवणारच. मी यश मिळवणार. शाबास शाबास. वा सर वा, हा? तुम्ही किती आशावादी बोलता सर. थँक्यू थँक्यू. सर तुमच्या याच चिकाटीने ना मी खूप प्रभावित झाले सर. ओके, ओके, खूप ओके. भारावून गेले. खूप भावते मला तुमची चिकाटी. हा. सर तुमचं हे असं भारावून जाऊन असं जे तुम्ही लेक्चर देता ना सर, त्याने मी खूप इन्स्पायर झाले सर. Thank you. आणि मग मी ठरवलं बस. काय बस ब्लॉक करायचं या माणसाला भेटायचं नाही पण बस. नाही सर मग? तसं नाही. बास आता काहीही झालं ना हा. तरी पुण्यात तुमचं हे मोटिवेशनल लेक्चर झालंच पाहिजे. पुण्यातल्या माणसांना मोटिवेशनची काय गरज आहे? आधी मोटिवेशन येतं मग ते जन्माला येतात तिथे. त्यांना मोटिवेशनची काय गरज आहे? अरे एक पार्टी द्यावी म्हणून अख्खा हा माणूस लाखो करोडोचा खर्च करून पुन्हा नवा हंगाम करायला लावतो. याहून मोठं मोटिवेशन काय हवं आपल्याला? पुण्यातल्या माणसांचं मोटिवेशन कशाला करायचं? पण आता ठेवला ना तुम्ही पुण्यात शो, हो. ठीक आहे करूया आपण. पण काय जायचं? अरे गाडी इकडेच आहे. हो. हा मी बॅग घेऊन आलो होतो पण नुसतं अशीच जाणार आहे काही का? ड्रायव्हर असतो अहो याच्यासोबत. नाही ड्रायव्हर आहेत पण ते अजून पोहोचलेले विचारा दिसत. विचारा त्यांना. हॅलो हॅलो. हा कुठे आहात तुम्ही? हा इथंच आहे मॅडम. अहो आपल्या इथे रबाय स्टेशनच्या बाहेर भेटायचं ठरलं होतं ना. अहो मग तिथंच आहे की तटलंय कुठं मग? अहो तट्टे कुठं? इथंच आहे की मी. इथंच आहे. हा दिसला दिसला दिसला. तुमच्या बाजूला तो स्टेशनचा टीसी आहे ना? हा आला आलो दिसला दिसला. इथे हे बघा इथंच आहे. आलात का? अहो, इथंच किती आहे. वेळ? हा हा. सर सर एक मिनिट हा. अहो सर हे बघा हे आलेत. अरे हा थँक्यू. कोण आहेत हे? हे कोण? अहो हे ते आलं लक्षात. तुमचं शाहपुरीमध्ये चड्डीपण्यांचं दुकान आहे ना? अहो नाही यांचं चड्डी बनियनचं दुकान नाही मग? गे. हे चड्डीवेशनल स्पीकर चड्डीवेशनल नाही. हॅलो मोटिवेशनल मोटिवेशनल चड्डीवेशनल स्पीकर असतो का कधी? मोटिवेशनल. अहो हे फार मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत. हा हा हा. काय ते? मी वक्ता आहे वक्ता. मी भाषण देतो भाषण. आता ओळखलं. हा. ओळखलं ओळखलं. तुमचे मायट्यूब वरती मी व्हिडिओ बघितलेले आहेत. मीच केलेत ते. हो काय भाषण देता राव तुम्ही. थँक्यू थँक्यू हा? थँक्यू. तुम्हीच म्हणला होतात ना आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही. मी खाली कमेंट टाकली होती. वा वा. शान्या आम्हाला काय सांगतो तुझं तू बघ. असले कसले या असल्या कमेंटमुळे मग सगळ्यांना चेव येतो. मग माझी तुम्हाला कल्पना नाही मग काय होतं तिकडे. चांगली पॉझिटिव्ह कमेंट लिहित जा. असं करू नका तुम्ही. असं मी काय असल्या नाही. माणसाबरोबर येणार नाही मॅडम. तसं काय रागवताय तुम्ही? काय चिडतासा? हो खुल्या दिलाचा माणूस आहे मी. होय. हा? आपण मनात एक आणि वटात एक असं ठेवत नाही. हो बरोबर. आपलं कसं ओपन टू ओपन असं असते. काय रागवायचं असतं काय नाही. माहिती? ओपन टू ओपन पण असतं काहीतरी. हा, हा. काय? चला निघायचं. तुम्ही सांगाल तसं. हा चला. कुठे सामान बिमान कुठे? हा हा या हा, निघूया. हा, हा. बॅग जड दिसते. होय होय होय. बसा तिथं. थँक्यू. जरा बॅग. ए स्पीकर बसा की. ए स्पीकर. ए स्पीकर. त्यांना सांगा माझं आडनाव दुखात. काच खाली करा आधी. हा, काच. एक मिनिट एक मिनिट. काय झालं? थांबा. बसतो हं. हा बसा बसा. वा. तर मॅडम मी तुम्हाला काय सांगतो. मॅडम तुम्ही कुठल्या? अहो मी सांगलीची. अरे वाटलंच मला. वाटलंच सांगलीच्या. म्हणजे मी तुम्हाला नाही का विचारलं मग तटलंय कुठं हा. तेव्हा तुम्ही ना म्हणाल ना की हिथं तिथंच मला कळलं तुम्ही सांगली नाही तर कोल्हापूरच्या असणार. बरोबर, वा, बरोबर. वा, वा, सांगली जमतंय. मॅडम हा? सांगलीच्या नव तुम्ही. मग तुम्हाला हागण्या पाण्यावरचे विनोद आवडत असतील. बरोबर म्हटलंय मी. खूप आवडतात. खूप म्हणजे खूपच खूप 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 आवडतात. जमतंय. म्हणजे मॅडम तुमचं बघा ना अगदी त्यांच्यासारखं आहे बघा. हा म्हणजे बरं असावं माणसानं. खुल्या दिलाचा माणूस असावा आहे की नाही. म्हणजे काचेवरती वायपर फिरवल्यावर काच कशी ओपन टू ओपन तसं माणसाने असलं पाहिजे. मनात एक पोटात एक ओटात एक असं नाही. हा आवडतात आपल्याला हागण्या पाडण्यावरचे विनोद तर आवडतात बाबा. त्यात काय एवढं. स्किट हागण्याचं पाडण्याचंही नाहीये काचेचंही नाहीये तिचंही नाही. तुम्ही उशीर होतोय. हो जायचं. हो मॅडम Yes, sir. तुमचा आवाज गोड आहे. हा म्हणजे आवाज जेवढा कातील आहे ना तेवढाच तुमचा डीपी पण कातील. अहो तुम्ही कधी पाहिलं पण? रात्रभर तोच बघत होतो. काय काय
म्हणजे निघायचा ऍड्रेस तुम्ही पाठवणार होता, तो पाठवला नाही, मग रात्रभर आपलं काय नाही तर आपला एमटी होता, ते सगळे डीपी बघत बसलो. हा काय तील अरे हा काय वाजून उशीर होतोय, उशीर अच्छा, हा हो करा ना, सुरू करायला चला, पाहिजे गाडी. चला. हा सुरू हो ना, काय सुरू हो ना. कुठली गाडी गाडी काय ही सुरू हो अशी अशी चालू होते गाडी. आमची अशीच होती. सुरू हा झाली 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 हा झाली 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 झाली. बरं चल, पट, निघा. योगा सर हा मी तुम्हाला एक सांगू का? काय काय बोला ना मॅडम. म्हणजे तुमच्या मोटिवेशन स्पीचची ना सगळ्यात जास्त गरज मलाच आहे हो. का म्हणजे कसं यशस्वी व्हायचं कळतच नाही. बरोबर. बघा ना, म्हणजे मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, म्हणून मी स्वतःचा एक वेगळा गाळा घेतला बरं. आणि तिकडे चाट सेंटर सुरू केलं. चाट सेंटर बरोबर. पण ते नाहीच चाललं. ओहो. मग काय तिकडे एक आईस्क्रीम पार्लर चाललं, मग? पण मग सेम प्रॉब्लेम. मग तेही नाही चाललं, म्हणून मग केक सेंटर सुरू केलं, पण सेम प्रॉब्लेम. कशातच यश नाही, मग मी सगळं सोडून दिलं. चिकाटी जाऊ नाही दे. तुमच्यात मॅडम, तुमच्यात चिकाटी अजिबात नाही. तुम्ही चाट सेंटर टाकलं होतं तर ते चाट सेंटर एक वर्षभर चालवून बघायचं ना, तर ते चिकाटी पाहिजे माणसात. बरोबर. मग एक कोळी असतो, तो कोळी असं घराच्या कोपऱ्यात एक असं एक जाळं बनवतो त्याचं, मग एक बाई येते ते झाडून टाकते. मग कोळी सोडतो का ते की नाही बाबा बाईने असं केलं, नाही सोड. कोळी म्हणतो नाही नाही मी करणार जाळ. कोळी असा त्याच्या कामाशी एकनिष्ठ होऊन ते काम पुन्हा 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 करत राहतो. कारण तो कोळी येडा आहे. काहीतरी काय बोलताय तुम्ही, कोळी कसं येणार असेल? म्हणजे काय, तो येडा आहे. त्याला जर माहिती आहे की ती बाई बाबा येऊन झाडलोट करणार आहे, तर तिथे जाळं बांधायचं कशाला? हो हा? कोळी ते जाळं तयार करतो, त्याच्या मागे एक मेहनत आहे, त्याचं ते प्रतीक आहे. अहो कसलं डोंबलाच कसलं डोंबलाचं प्रतीक आहे काय? हा अरे काय सांगून बसलास कौतुक तुम्ही त्या कोळ्याचं? अहो मला सांगा, तुम्हाला धंदा चालला नाही ना? नाही ना. वेरिया बदलायचा हो. त्या प्राजक्ता माळीच्या घरासमोर तुम्ही फरसाणचं दुकान टाकलं असतात ना, तर धोधो धंदा चालला असता. नुसतं नाव जरी लिहिलं असतात ना, येते फरसाण मिळेल, तरी मालाला उठाव मिळाला असता. माहितीये? मग असं नसतं हो तुम्हाला. बरं सारी गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे की जाताना बाबा एखाद्या रस्त्यामध्ये जाम खड्डे आहेत, तिथून जाताना आपली गाडी आपटणार, तर कशाला तिथनं ज्या रस्त्याने जायचं, आपण मार्ग बदलायचा हो, बायपास मारायचा. एवढं सोपं असतंय. म्हणून तुम्हाला सांगतो, वेरिया बदला, तुम्हाला यश मिळणार हो, मिळणार. अहो मग मला या आधी कसं नाही सुचलं? आधी सुचायला हवं होतं काय मला काय काय हे. आधी काय सुचायला अहो हवं? मी जर का माझं दुकान एखाद्या वेगळ्या ठिकाणी केलं असतं तर कदाचित ते चाललं असतं ना. हे आधी का नाही नाही सुचलं नाही, म्हणजे मला? मी एवढं ह्या गोष्टीवर पीएचडी केली आहे की संकटांना सामोरं कसं जावं यावर मी पीएचडी केलं, आणि तुम्हाला ह्याचं या ड्रायव्हरचं पटतंय. पटणारच हो, पटण्यासारखंच बोलतोय आपण. पटून घ्यावंच लागणार तुम्हाला. कसं पटवणार? साधी गोष्ट आहे. आता आपला प्रभाकर मोरे, त्यानं कधी लिखाणाच्या भानगडीत पडलाय का? तो त्यानं कधी प्रयत्न केलाय का? त्याला माहिती आहे की बाबा किती बी लिहिलं, काय बी लिहिलं तरी मोठे काका येणार आणि पुसून टाकणार आहेत. नको त्या भानगडीत पण त्याला माहिती आहे की आपली ताकद ही शाब्दिक कोटी नसून बाणकोटी आहे. तेव्हा तिथं त्यानं त्याचं जाळं विणलेलं आहे, तो तिथं आहे की नाही यशस्वी माणूस. म्हणून म्हटलं मॅडम तुम्ही वेरिया बदला, तुम्हाला यश फटकन मिळते की नाही बघा तुम्ही. तुम्ही त्या ड्रायव्हरकडे लक्ष देऊ नका. वेरिया बदला, यश फटकन मिळते. चार चौकात कुठेतरी काहीतरी कस्टमर बसले असतील, त्यांचं ऐकलं असेल म्हणून आपलं बडबडतोय. कसं आहे, शेवटी संकट आहे ना, हे असं सांगून येत नाही. हा नाही एवढं मी काही वाईट बोललेलं नाही आहे मॅडम. नाही नाही, रडू नका मॅडम. रडणं हे नकारात्मक आहे. रडणं असं चांगलं नाही. म्हणजे तुम्ही धीर धरा. सर सर ह्याच रोडवरनं माझ्या बॉयफ्रेंडने काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर ब्रेकअप केलं. हो मॅडम, अहो ती बॅग पडली बघा, बॅग पडली. बॅग काय पडली? अरे मी पडलो. स्पीकर पडले होय. नाही रडू नका हो मॅडम. अरे राहू दे, रडू नका, रडू नका. एक्सप्रेस तुम्ही रडू नका, अजिबात रडायचं नाही, रडायचं नाही. नाही नाही मॅडम, मॅडम रडू नका, रडायचं नाही. कशाला रडताय? अरे एक्सप्रेस वे लोक बघतील. अरे परक्या बाईला सर एक्सप्रेस वे वर मिठीत घेतोस. अरे साहेब, दुःख परक नसतो, अश्रू परके नसतात. अरे पण माणसांचं आणि गाडीचं वेगळं नसतं. माणसांचं ब्रेकअप होतं, गाडीचं ब्रेक डाऊन होतं.
आम्ही तसंच वागतो रस्त्याने जाताना. हायवेवर असलो म्हणून काय झालं, आता एखादी परकी गाडी आपल्याला बंद पडलेली दिसली म्हणून काय आपण ओव्हरटेक करून निघून जायचं का? आम्ही तिथं थांबतो, त्याला विचारतो की बाबा रे काय झालं, त्या माणसाला तिथनं रस्त्यातनं आपण निघायला मदत करतो. तसंच आहे. अहो असं पडकी गाडी दिसली म्हणून निघून जायचं का? नाही, गाडी पण परकी बाई आहे आणि मुलं एक्सप्रेस वे. बाई रडायचं नाही. तुम्हाला रडावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं, मला सांगा, गाडी थांबवणार, तुम्हाला मिठीत घेणार. रडायचं नाही, रडायचं नाही. अरे माझा कार्यक्रम आहे, हे थांबवा, हे थांबवा. किती छान बोलता हो तुम्ही. रडायचं नाही, रडायचं. किती छान बोलता. बोलू दे, हे मला तुमचा कांदा हवा. देतो ना मी. अहो मला तुमचं इंडिकेटर कळलेलं आहे. मग आपण दोघं मागच्या सीटवर बसूयात. गाडी कोण चालवणार? तुम्ही चालवा की गाडी. अहो, मी कशी गाडी चालवणार? अहो आता लांबच्या प्रवासाला एखादा बदली ड्रायव्हर ठेवणं हे चांगलं लक्ष अरे नसतं ना. पुणे मुंबई कसला लांबचा प्रवास आला एवढा? तुम्ही चालवा की. काय झालं की 9 दिवस झाले झोप नाही होत, डोळ्याला डोळाने कुठे एक्सप्रेस हायवेला घातली गाडी. मी चालवतो. बसा बसा तुम्ही बसा. मी चालवतो. या बसा मी बसा. चालवतो. हां. कसं आहे माहितीये का, एक मिनिट साहेब तुम्हाला सांगतो. मग मी कुठून जाऊ? हां, ओके. या. बाई टेन्शन घ्यायचं नाही, आराम. तुम्ही किती छान बोलता. मला खूप आधार वाटतोय आता तुमचा. हो बरोबर आहे, बरोबर आहे मॅडम. आता तुम्हाला त्याचाच आधार वाटणार. आणि मी एवढा वेळ तुम्हाला समजावतोय ते नाही पटत आहे तुम्हाला. यशाची गुरुकिल्ली ह्याच्याकडून शिकताय तुम्ही. अहो यश इतकं सोपं नसतं. यश ही एक प्रचिती आहे. यश असं मिळवावं लागतं. छोटं यश त्यातून मोठं यश निर्माण करावं लागतं. त्याला यश म्हणतात, त्याला संकट पार करणं म्हणतात. हा काय सांगतोय? हे कसलं बोंबलून सांगताय स्पीकर. यश मिळवायचं. अहो यशाची व्याख्या ही आपल्यावरती असते हो. यश आपल्या मान्यावरती असतं. मोठमोठ्या गोष्टी शोधायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टी शोधायचं. तर आमचं बघा कसं असतंय. गाडीला सेल्फ बसला, गाडी पुढे निघाली, आम्ही म्हणतो की झालो यशस्वी. गाडी पनवेलच्या पुढे गेली, आम्ही म्हणतो की लय यशस्वी झालो. एक्सप्रेसवे हायवेवरती ट्रॅफिक नाही लागलं म्हणतो लय यशस्वी झालो. पुण्यात पोचलो म्हणजे लय 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 यशस्वी. तुमचं नाव काय? यशश्री. यालो यशस्वी झालो मी. कॉफी पिणार का? तुम्ही सोबत असाल तर का नाही. लय कमालीचं यशस्वी झालं. लय यशस्वी झालं. नुसतं लय म्हणतोय. स्पीकर, अरे तू काय लोकांना सांगतोस यश कसं मिळवायचं? आधी तू मिळव यश आयुष्यामध्ये. मॅडम मी काय म्हणतो, ह्याचं काय खरं नाही. हे फेल आहे, हे गणलंय. हे याचा कार्यक्रम रद्द करा, आपण आपला कार्यक्रम करूया. यश मिळवणार वगैरे कशाला, यश मिळालेलंच आहे असं राहिलं पाहिजे माणसानं. ए बाबा तू निघ घरी जा. कार्यक्रम रद्द सांगून टाका त्याला. झकास. खूपच इंटरेस्टिंग जर्नी होता तुमचा. मस्त. सई काय म्हणशील? लय 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 मजा आली. दर्शन, तू अत्यंत चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेला नट आहेस. भयंकर स्पॉन्टिनियस आहेस. म्हणजे तू 4 सेकंदात येता येता तू पंच काढतोस आणि तो वाजवतोस. एवढा तू शार्प आहेस आणि ते प्रत्येक स्किटला दिसून येतं. आणि आज जे घडत होतं ते अप्रतिम होतं. तुमचं कोऑर्डिनेशन, मग ते टर्न, मग स्पीड ब्रेकर, गाडी स्टार्ट झाली तेव्हा फारच मजा आली ते बघून. भूषण अप्रतिम. रसिका उत्तम साथ दिलीस तू दोघांना. मजा आली गाईस, खूप मजा आली. प्रसादा. छान होता हा प्रवास, मजा आली, खूप मजा आली. भूषण, दर्शन आणि रसिकाचं कॉम्बिनेशन आहे हिट. पुणे मुंबई प्रवासापेक्षा कसं मोठं करतो स्किट. गाईज थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, हा मॅडनेसचा कहर असाच बहरत जाणार आहे. त्यासाठी बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.